वर्सोवा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार हारून खान राज्यभरात चर्चेचा विषय ठरतात। कारण हारून खान आता ठाकरे गटाचा राज्यभरातला मुस्लिम चेहरा ठरतायत का असं वाटू लागलंय। हारून खान यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 2 टर्मच्या आमदार राहिलेल्या भारती लव्हेकर यांना 1600 मतांनी पराभूत केलं। राज्यभरात पराभव होत असताना मुंबईत मात्र उबाठाच्या हारून खान यांना विजय मिळाला। त्यामुळे ठाकरे गटाला दिलासा मिळालाय। 1999 नंतर पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचा मुस्लिम उमेदवार निवडून आलाय। 1999 मध्ये अंबरनाथ मतदारसंघातून साबीर शेख हे निवडून आले होते। त्यानंतर 25 वर्षांनी मुंबईतून हारून खान यांच्या रूपाने मुस्लिम उमेदवार निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं। साबीर शेख हे शिवभक्त होते। शिवप्रभूंवर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांपासून ते अगदी त्यांच्या व्याख्यानापर्यंत आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत साबीर शेख यांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं। अर्थात तशा वैशिष्ट्यांसहित काम करणाऱ्या एखाद्या मुस्लिम नेत्याची आता शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंना खरंच गरज आहे का, हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख यांना शिवसेनेत चांगली संधी दिली होती। साबीर शेख यांनी युती सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून काम केलं। शिवसेना बळकट करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले। आता शिवसेना ठाकरे गट संकटात असताना उद्धव ठाकरे पक्षविस्तारासाठी हारून खान यांना कितपत संधी देतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मुस्लिम मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतोय। अशा वेळेला हारून खान यांच्याकडून शिवसेना नेमकं काय करून घेणार आहे आणि हारून खान हे आता बदललेल्या शिवसेनेसाठी साबीर शेख यांच्यासारखंच किंवा त्यांच्यापेक्षा वेगळं काम करणार आहेत का? विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा लाजिरवाणा पराभव झाला। परिणामी ठाकरे गटाला समाजातल्या सर्वच स्तरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग करावं लागणार आहे। या सोशल इंजिनिअरिंगमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी हारून खान हे साबीर शेख होतील का हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।